राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नाना पटोले आक्रमक। पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात तिथे उद्ध्वस्त होतं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून घाईघाईमध्ये अनावरण। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले। मोदी लवकरच संजय राऊतांवर हात ठेवतील। संजय राऊतांच्या मोदींवरील टीकेनंतर राहुल नार्वेकर यांचा मिश्किल टोला। वाराचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यामुळे पुतळ्याचं नुकसान। तात्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर दोषींवर सक्त कारवाई होणार, अजित पवार यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या डोक्यामध्ये हवा गेल्यानं जमिनीच्या वर उडत आहेत। छत्रपतींचा असा अपमान मुघलांनी सुद्धा केला नाही। शिंदेंकडून मस्जिदल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम, संजय राऊतांचा हल्लाबोल। अफजल खान सारख्या प्रवृत्ती जेव्हा जेव्हा येणार तेव्हा आम्ही त्यांचा वध लोकशाही पद्धतीनं करणार, फडणवीसांचं विधान। शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी, लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार। त्याच ठिकाणी 100 फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करण्याची मागणी करणार, दीपा केसरकर यांची माहिती। शिवरायांचा अपमान, महायुती सरकारने महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा, सतेज पाटलांची मागणी। सरकारच्या वतीने जनतेची माफी मागतो, आशिष शेलार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी वेदना देणारी। 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा, राज ठाकरे यांचा ट्विटमधून सवाल। पुण्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची बैठक। मी निवडणूक लढवावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह। कार्यकर्त्यांचा आवाज वरिष्ठांपर्यंत पोहोचवला। भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटील आमच्या सोबतच राहतील, भाजप मजबूत। येत्या काळामध्ये भाजपत अनेक प्रवेश होणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर विवेक कोल्हे आणि शरद पवारांचा एकाच गाडीमधून प्रवास। विवेक कोल्हे पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। विधानसभेमध्ये विजयाची हंडी आम्हीच फोडणार, लाडकी बहीण लाडका भाऊ नंतर लाडका गोविंदा योजना आणली, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्टची दहीहंडी। कार्यक्रमात गौतमी पाटीलसह राधा पाटीलच्या तालावर तरुणाई थिरकली। दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं राज्यभरात उत्साह। महिला अत्याचाराविरोधात पोस्टर झळकले, विविध कार्यक्रम आणि देखावे। दहीहंडीला अभिनेत्यांची सुद्धा उपस्थिती। खालच्या दर्जाचे आरोप केल्याबाबत अद्दल भोगावी लागेल, कायदेशीर कारवाई करणारच। अंजली दमानियांकडून अजित पवार गट सूरज चव्हाण यांना मानहानीची नोटीस। नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरण्यास सुरुवात। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं। गंगापूर धरणातून विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता।